सांगा बरं, हा कोणता पक्षी ओरडतोय? कोकण म्हणजे फक्त एक प्रदेश नाही, तर प्रत्येक ऋतूमध्ये नवनवीन रूपं धारण करणारी एक सुंदर दुनिया आहे. हे आहेत ओले काजू. याच्या आतमधला जो गर असतो त्याची उसळ बनवतात. तर घरी ओल्या काजूगराची उसळ बनवायची आहे, म्हणूनच हे सगळे मी काजूगर काढते. उन्हाळा आला की कोकणाचं रूप अधिकच खुलून येतं. झाडाझुडपांवर लटकलेले आंबे, फणसाचा दरवळणारा गोड सुगंध, काजूच्या बोंडाचा लालसर पिवळा रंग आणि जांभळाच्या झाडाखाली साचलेली जांभळं. जणू निसर्गाने आपल्या कुशीत फळांचा उत्सवच भरलेला असतो. हे ओले काजूगर काढून आणलेले आहेत. आता म्हणजे कापणार आहे, सोलणार आहे, त्यातनं गर बाहेर काढणार आहे. तर त्याआधी हाताला खोबरेल तेल लावून घ्यायचं, नाहीतर हाताची सालं जातात. तर आता मी खोबरेल तेल लावते. काजूगर सगळे चिरून घेतलेत मी. आता त्यातला गर वेगळा करणार. गोकुळाला गोकुळाला लावी वेड तुझा कान्हा. टरफलातून काढलेले गर असतात ते गरम पाण्यात टाकायचे, म्हणजे त्याची वरची साल लगेच निघते. काजूच्या उसळीसाठी लागणारं सगळं साहित्य घेतलंय मी. हा गरम मसाला आहे, लाल तिखट पावडर आहे, कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट आहे, हळद पावडर आहे, मीठ. हे कांदा आणि खोबरा भाजून त्याचं वाटप केलं आहे आणि एक मध्यम आकाराचा कांदा बारीक करून घेतला आहे. कांदा भाजून झालेला आहे. आता आलं लसूण पेस्ट आहे. हळद, गरम मसाला आणि लाल तिखट. मसाल्यांना आता तेल सुटलंय. आता मी कांदा खोबऱ्याचं वाटप टाकून देते. वाटप व्यवस्थित एकजीव झालंय. आता त्यात काजूगर टाकून घेते. मीठ टाकते. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने वेगवेगळी भाजी करतात. काही जण आमटीत टाकतात, काही जण उसळीत टाकतात. अगदी चिकनमध्ये सुद्धा काजूगर घातले जातात. चमचमीत काजूची उसळ तयार. आजच्या जेवणात डाळ भात आहे, ज्वारी आणि तांदूळ मिक्स असलेली भाकरी आहे, ओल्या काजूची उसळ आहे आणि हे घरगुती एकदम साधं सोपं आंबट गोड कैरीचं लोणचं आहे. तर आता मी उसळ कशी झाली आहे ते खाऊन बघते. एक नंबर झाली आहे. तो जो ओल्या काजूगरांचा स्वाद उतरला आहे ना, तो खूप भारी लागतो आहे आणि शिजलेतही चांगले आहेत, मऊ मऊ एकदम. तर तुम्हाला जर कुठे काजूगर मिळाले बाजारात तर नक्की आणा आणि त्याची अशी उसळ करून खा.